तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय राजीव तांबे सर, आजच्या ह्या कार्यक्रमाच्या ग्रंथ समीक्षणासाठी विशेष करून उपस्थित असलेल्या मॅडम राजपेटी निवडली मॅडम, तसेच लवकरच आपल्यामध्ये जे उपलब्ध होतील असे म्हणजे आदर्श वक्ते महेश भेटके सर, आजच्या कार्यक्रमाचे संयोजक गौरव जेवडीकर सर, तसेच संस्कार भारतीचे सर्व सन्माननीय सदस्य, या ठिकाणी उपस्थित सर्व निमंत्रित, तसेच माझे सासू सासरे, मामी सासरे, माझा भाऊ, माझं संपूर्ण कुटुंब. आज खरं पाहिलं तर राजू तांबे सरांना आपला ऐकण्याचा एक योग लाभलेला आहे आणि जो ग्रंथ आपल्यासमोर आज सादर होणार आहे, घडवताना घडत जाणं. खरं पाहिलं तर सरांसमोर या विषयावरती मी बोलणं म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्याचं. तांबे सरांचं शिक्षण क्षेत्रातील योगदान, विशेष करून पालक आणि पालक या संदर्भातलं त्यांचं जगभर झालेलं ॲप्रिसिएशन किंवा कौतुक, आणि एवढंच नाही तर त्यांच्या ह्या बालक पालक मार्गदर्शनाच्या योगदानामुळे त्यांना युनेस्को समितीवरती सदस्य म्हणून घेतलेलं आहे. कदाचित आपल्याला आणि या विषयातला बाप असणारी माणसं स्टेजवरती असताना या विषयावरती मी बोलणं म्हणजे पूर्वी सांगितल्यासारखं सूर्याला दिवा दाखवला. पण तरी माझा एक छोटासा प्रयत्न या ठिकाणी, या ग्रंथाला जे टायटल आपण दिलेलं आहे, घडवताना घडत जाणं, खरं तर या शीर्षकातच सगळं दडलेलं आहे. आणि त्याच्याही पलीकडे माझ्या मुलाच्या कल्पनेतून आलेलं जे कव्हर पेज आहे, ज्यामध्ये आपण एक कुंभार मडक्याला आकार देताना बघतो. म्हणजे पुस्तकाचं शीर्षक आणि पुस्तकाच्या शीर्षकाला अतिशय साजेसं असं हे कव्हर डिझाईन हे इतकं बोलकं आहे की पालकांना कुठेतरी विचार करायला भाग पडतो. जसं जेवणीकर सरांनी नुकतंच सांगितलं की पालक होणं किंवा मायबाप होणं ही जरी एक नैसर्गिक प्रक्रिया असली तरी मुलाला जन्म दिल्यानंतर खऱ्या अर्थानं जरी आई वडील पालक बनत असले, माता पिता बनत असले, तरी त्यांची खरी कसोटी ही मुलांना घडवताना, मुलांना वाढवताना, मुलांवरती संस्कार करताना. आणि म्हणूनच या ग्रंथाचं शीर्षक घडवताना घडत जा. पालक म्हणून ज्यावेळेस आई वडील आपल्या मुलांना संस्कारित करतात, त्यांना संबोधित करतात, परंतु त्यांच्या जीवनात पालक होण्याचा पहिल्यांदाच आलेला तो अनुभव, मेडल एक्सपिरियन्स, त्यांना देखील पालक म्हणून घडवत जातो. आणि म्हणून ह्या ग्रंथाचं शीर्षक आहे घडवताना घडत जाणं. एका बाजूला आपण आपल्या मुलांना घडवत आहोत, परंतु त्याच वेळेला आपण पालक म्हणून देखील स्वतः घडत आहोत. खरं पाहिलं तर आजची जी काही एकंदरीत सामाजिक परिस्थिती आपण बघतो, भारतातली आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरची जी सामाजिक परिस्थिती ती बघतो, आणि त्यातूनच आपल्यासमोर दोन कधीनं चर्चेला आलेले विषय म्हणजेच जेनझी, जनरेशन झेड, आणि त्यानंतर येऊ घातलेली किंवा ऑलरेडी जन्म घेतलेली जनरेशन अल्फा. साधारणतः 1998 नंतर जी पिढी जन्मलेली आहे त्या पिढीला आपण जेनझी असतो. आणि हा शब्दप्रयोग गेल्या एक महिन्याच्या कालखंडामध्ये फार मोठ्या प्रमाणात सगळ्याच सोशल मीडियावरती आपण ऐकत आलो आहोत. आणि
आणि त्यानंतर 2012 किंवा 13 नंतर जी पिढी जन्मलेली आहे त्या पिढीला आपण जेन अल्फा असं म्हणतो. तर ही जेन झी आणि जेन अल्फा ह्या पिढीला हँडल करत असताना पालकांसमोर होणारे किंवा येणारे चॅलेंजेस हे नक्कीच वेगळे आहेत. त्याचे कारण आपण जे 20व्या शतकाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या फेजमध्ये जन्माला आलो किंवा या ठिकाणी काही वरिष्ठ मंडळी देखील आहे ते त्याच्याही पूर्वी जन्माला आले, परंतु काळाच्या ओघात ज्या पद्धतीने बदल झालेले आहेत, ज्या पद्धतीने विचारधारा बदललेल्या आहेत, तसं जर आपण तुलनात्मक बघितलं तर आजची ही जी नवी पिढी आहे मग ती जेन झी असो किंवा जेन अल्फा असो ही फंडामेंटली 2-3 गोष्टींवरती फोकस करते. एक तर ती लर्न करते, ज्या अनावश्यक गोष्टी आहेत ती अनलर्न करते आणि ज्या गोष्टीची गरज आहे ती रिलर्न करते. ही लर्निंग, अनलर्निंग आणि रिलर्निंग करण्याची जी प्रक्रिया आहे ती दुर्दैवानं आपण ज्या पिढीशी बिलॉंग करतो त्यामध्ये थोडीशी कमी प्रमाणात पाहायला मिळते. आणि इथूनच खऱ्या अर्थानं हा एक जनरेशन गॅप निर्माण होतो आणि तो कुठेतरी ऍड्रेस करण्याचा प्रयत्न या ग्रंथाच्या माध्यमातून मी केलेला आहे. खरं पाहिलं तर हा ग्रंथ काही कोणा पालकाला सुचवत नाही नेमकं काय करावं आणि काय करू नये, बिलकुलच नाही. या संदर्भात समीक्षक जे आहेत ते दोघेही आपापलं चिंतन या ठिकाणी मांडतील. परंतु मी या ठिकाणी जो अट्टहास ठेवलेला आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत तो म्हणजे पालकत्व, पालक आणि मुलांचा सहप्रवास. एका ठिकाणी आपली भावना पालक म्हणून, दुसरी गोष्ट आपला रोल पालक म्हणून आणि मुलांना संकल्पित करत असताना त्यांच्यासोबत आपण जो सहप्रवास करतो हा सहप्रवास महत्वाचा आहे आणि तोच या ठिकाणी मी सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. तसंच अनेक प्रकारचे पालकत्वाचे प्रकार या ठिकाणी डिस्कस केले, परंतु तुमच्या समोर ते प्रकार सादर करण्याचा दृष्टिकोन नाही. तुमच्या समोर ते प्रकार सांगण्याचा अट्टहास फक्त एवढाच की इन द कोर्स ऑफ रीडिंग जे काही 17 प्रकरण या ठिकाणी मी सादर केले ते वाचन करत असताना तुम्ही स्वतःला शोधत जा की वेअर डू आय स्टँड ॲज अ पेरेंट. मग ती आई म्हणून असेल किंवा वडील म्हणून असेल, जेव्हा मी मुलांसोबत घरामध्ये वावरतो, राहतो, त्यांना संस्कारित करण्याचा प्रयत्न करतो, माझ्या एक अपेक्षा असतात, मुलांच्या एक अपेक्षा असतात, त्याच्यामध्ये प्रचंड नवी दरी होत चाललेली आहे किंवा वाढत चाललेली आहे. मग हे सगळं करत असताना पालकाचा जो रोल आहे तो खऱ्या अर्थानं फक्त एक डॉमिनेटिंग पेरेंट म्हणून नाही, तर या ठिकाणी आपल्याला तो रोल चेंज करायचा आहे आणि तो सहप्रवासामध्ये कसा कन्वर्ट होईल हे आपण पाहायला या ठिकाणी प्रोत्साहित केलं. दुसरा एक महत्वाचा दृष्टिकोन सादर करायचा प्रयत्न केला तो म्हणजे सुधारू नका, जुळून घ्या. आता बरेच वेळेला काय होतं की पालक कुटुंबामध्ये त्यांच्या दृष्टिकोनाला जे पडतं त्या दृष्टिकोनानं त्या पालकाला किंवा पाल्याला सुधारण्याचा प्रयत्न करतात. लक्षात घ्या ही नवी पिढी आहे. सुरुवातीला सांगितलं की जेन झी आणि जेन अल्फा ते त्यांच्या पद्धतीने सगळ्या आयडियाज प्रोसेस करतात, लर्न, अनलर्न, रिलर्न, आणि बरेच वेळा ते आपल्याला जमत नाही. त्यामुळे त्यांच्याशी आपण लवकर कनेक्ट होतो. त्यामुळे त्यांना सुधारण्यापेक्षा त्यांच्याशी जुळवून घ्या, त्यांच्यासमोर दोन्ही तिन्ही दृष्टिकोन सादर करा आणि मग त्यांना एक रिस्पॉन्सिबल चाइल्ड म्हणून डेव्हलप करा. आपण त्यांचा दृष्टिकोन इन द कोर्स ऑफ टाइम चेंज होतो हे मी एक्सपेरिमेंटली या ठिकाणी सांगू शकतो. आणि पूर्वीच तुम्हाला सांगितलं की हा ग्रंथ येण्यासाठी माझी मुलं त्याला जबाबदार आहे, हे मी या ठिकाणी प्रोक्लेम करू इच्छितो. परंतु हे ऑटोबायोग्राफिकल नक्कीच नाही. जरी या ग्रंथाच्या रचनेमध्ये माझी मुलगी आणि विशेष करून माझा मुलगा वेदांत हा त्याला जबाबदार आहे. कारण की प्रत्येक मुलाला हँडल करत असताना सिंपल सेम स्ट्रॅटेजी चालणार नाही. खरं तर मुलांना हँडल करणं माझ्यासाठी मोर चॅलेंजिंग होतं कम्पेअर टू माय डॉटर. मग त्या ठिकाणी त्यांचे स्वभाव असतील किंवा आणखी काही वेगळे गुण असतील. परंतु ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी कुटुंबामध्ये होत होत्या आणि पॅरलली माझे मित्र असतील, सहकारी असतील किंवा आणखी कोणी इतर जे ज्ञात व्यक्ती असतील त्यांच्याही कुटुंबाचं सामान्यतः माझं निरीक्षण चालायचं. मग त्यांच्याकडून आलेले अनेक प्रसंग, अनेक दृष्टांत आणि काही माझ्या कुटुंबातले दृष्टांत नाव बदलून सिच्युएशन थोड्या हँडल करायचा प्रयत्न केलेला आहे आणि ते देखील या ठिकाणी पालकांसाठी मी सादर केले आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ही पिढी हँडल करत असताना नेमका पालकाचा रोल कसा असावा आणि शेवटी पालकाने काय करायचं आणि काय नाही करायचं ह्या थोड्या टिप्स दिल्या आहेत
आणि त्या वाचताना तुमच्या लक्षात येईल की खरोखरच मी पालक म्हणून काय करतोय, काय करणं अपेक्षित आहे, कुठं चुकतोय आणि कुठं बरोबर आहे. आता याच्यावरती फारसं तुम्ही काही बोलणार नाही, परंतु एक शेवटचं एक वाक्य या ठिकाणी सांगू इच्छितो की संस्कार आणि संस्कृती या दोन्हीचा मिलाप केल्याशिवाय साधारणतः कोणत्याही मुलाची जडणघडण होत नाही. पण या ठिकाणी संस्कृतीची मी साधी व्याख्या करतो, कारण हे फार मोठं थिओरिटिकल कन्सेप्ट जात नाही. पण साधारणतः संस्कारयुक्त कृती म्हणजे संस्कृती, आणि जोपर्यंत आपल्या कृतीमध्ये स्वतः पालकांच्या कृतीमध्ये संस्कार झळकणार नाही तोपर्यंत मुलं त्याचं अनुकरण करणार नाही. आणि साधारणतः मुलांचा हा अट्टास असतो की तुम्ही आम्हाला म्हणता मोबाईल वापरू नका, जोपर्यंत तुम्ही तुमचा बंद करणार नाही तोपर्यंत ते तुमचं ऐकणार नाही. आणि कुठेतरी आपल्याला विचारत राहावं. तसं पाहिलं तर बोलायचं खूप काही आहे, परंतु आज मला ऐकण्यापेक्षा ग्रंथाच्या रूपात आपण मला समजून घ्यावं आणि जे काही विचार मला तुमच्यासमोर मांडायचे ते तुम्ही समजून घ्या. आज खरं तर या ठिकाणी तांबे सरांनी वेळ दिला हे माझं भाग्य. मी तुम्हाला आधीच सांगितलं की पालक मार्गदर्शन या संदर्भात महाराष्ट्रातला बाप माणूस. आता बाप याची तुम्ही थोडी वेगळी व्याख्या करू नका, मला नेमकं काय म्हणायचं त्यापर्यंत पोहोचलं. सरांनी ह्या ग्रंथाला प्रस्तावना द्यावी म्हणजे मी माझं खऱ्या अर्थानं भाग्य समजतो. कारण की त्यांच्याकडे ग्रंथ जेव्हा मी पाठवण्याचा प्रयत्न केला, यासाठी म्हणजे सन्माननीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरसुलकर यांना माहित आहे की तो प्रस्ताव आधी धुडकावण्यात आला. तांबेसर या ठिकाणी आहे, त्यांनी म्हणले की हा विचारच मला पटत नाही. घडवताना घडत जाणं आणि तेही कव्हर पेज वरती एक कुंभार तो मडकं तयार करतोय, त्याला आकार देतोय आणि ही संकल्पनाच त्यांना मुळात पटली होती. त्यांनी ते नाकारलं की मी देत नाही किंवा देऊ शकणार नाही. परंतु जेव्हा माझा आग्रह आणि सरांचा आग्रह होता की सर तुम्ही प्रस्तावना नाही दिली तर चालेल, पण तुम्ही एका ग्रंथ वाचून बघा आणि मग जर तुम्हाला पटलं तर शेवटी तुमची इच्छा. आणि मी माझं भाग्य समजतो की नंतर जेव्हा सरांनी तो ग्रंथ वाचला मग त्यांच्या लक्षात आलं की फक्त कव्हर पेज आणि दिलेलं टायटल आणि ज्या संदर्भात मध्ये जी मांडणी केलेली आहे, हे जे काही एकंदरीत दृष्टांत असतील किंवा मांडणी असेल, मग ती कशी संकल्पनात्मक पद्धतीने हँडल केलेली आहे हे सरांच्या लक्षात आलं. आणि ज्या दिवशी मला सरांचा निरोप आला आणि गुरसुलकर सरांना देखील निरोप आला की मी प्रस्तावना लिहिणार, त्या दिवशी मी समजून घेतलं की मी जिंकलो. कारण की हा ग्रंथ यशस्वी होईल, पालक वाचतील न वाचतील तो भाग माझ्यासाठी जास्त महत्वाचा नव्हता किंवा नाही, आज पण नाही. माझ्यासाठी महत्वाचं होतं की ज्यांच्याकडे आपण अतिशय अपेक्षेने अप्रोच केला त्यांनी, आणि ऑलरेडी हा विषयाचा बाप माणूस, त्यांनी हे स्वीकारलं म्हणजे आपल्यासारखे सगळेच पालक आणि ग्रंथाचे सगळेच वाचक नक्कीच याला स्वीकारतील याच्याबद्दल मला 1% देखील शंका नाही. आणि आतापर्यंत ज्यांनी ग्रंथ वाचला त्यांचे जे काही प्रतिसाद आमच्याकडे आलेले आहेत ते ऐकून तर मी भारावून गेलेलो आहे. आणि त्या संदर्भात नुकतेच आमचे आदर्श आणि गुरु महेश पेडकेकर या ठिकाणी आलेले, मी त्यांचं स्वागत करतो. तसंच महत्वाची गोष्ट सांगणं या ठिकाणी प्राप्त आहे की ज्या वेळेला या ग्रंथाचं एकंदरीत पूर्ण स्वरूप समोर आलं, टाईप डिजिटल व्हर्जन समोर आलं, मग हे एका चांगल्या प्रकाशकाकडे जाणं गरजेचं होतं. आणि तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो मी फक्त 3 प्रकाशकांना अप्रोच केलं. आता या ठिकाणी नावं घेण्याची गरज नाही, परंतु 3ही टॉप 5 मधले प्रकाशक आहेत मराठीतले. त्यापैकी 2 जणांनी स्वीकारलं आणि एक म्हणले की आमच्याकडे सध्या ओव्हरलोड झालेला आहे, खूप पुस्तकं लाईन मध्ये आहेत आणि घेऊ शकत नाही, अशा प्रकारचा रिस्पॉन्स आला. आणि बाकी दोघांनीही ते स्वीकारलं. पण फायनली चर्चेदरम्यान जे काही सेटलमेंट लवकर झाले, मग हे विहंग प्रकाशक पुणे यात सीमांतिनी राजेंद्र खेर जे हे प्रकाशन चालवतात त्यांनी हे ग्रंथ प्रकाशनासाठी स्वीकारला. यासाठी आमचे मित्र स्वामी सर जे आहेत, वीरभद्र स्वामी, यांचीही मदत झाली, गुरसुलकर सरांची देखील मदत झाली आणि सुदैवानं अगदी वेळेच्या आत मॅडमना हा ग्रंथ माझ्या हातामध्ये सादर केला आहे. तसंच मी या ठिकाणी खरं तर अनेकांचे ऋण व्यक्त करू शकतो आणि करायला पाहिजे देखील अशा क्षणाला. कारण की या विषयावरती गेले 1 वर्षभर मी चिंतन करत होतो, विचार करत होतो आणि काही लिहिण्याचा प्रयत्न करत होतो. आपण मराठीत पुस्तक लिहावं हे माझ्या डोक्यात कुठंच नव्हतं. प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो, मी आर्ट ऑफ पेरेंटिंग वरती इंग्रजी पुस्तकाची तयारी केली होती आणि बऱ्या प्रमाणात कंटेंट तयार झाला होता. परंतु ज्या वेळेला संस्कार भारती दुसरी शाखेनं नेमकं याच विषयावरती मला व्याख्यानासाठी बोलवलं, या ठिकाणी गौरव जोडीकर सर आहेत,
मुकेश कुलकर्णी सर आहेत, जालना कुलकर सर आहेत, आमच्या अनेक बरेचसे या ठिकाणी सदस्य सन्माननीय सदस्य उपलब्ध आहेत. प्रत्येकाचे नाव घेऊ शकतो पण वेळेअभावी टाळतोय. ज्या वेळेला या विषयावरती मी चिंतन मांडलं, जवळपास 1-1.5 घंट्याचं व्याख्यान या विषयावरती झालं आणि अनेकांनी व्यक्तिगत स्वरूपात भेटून मला विनंती केली की सर, जे काही तुम्ही बोललात 17, 18, 20 मुद्दे जे काही बोललात त्याला फक्त तुम्ही नाही का रेकॉर्डेड स्वरूपात आमच्यासमोर पाठवला, प्रत्यक्ष आम्ही ऐकलंय, पण याला जर तुम्ही शब्दबद्ध केला तर नक्कीच हा एक चांगला ग्रंथ समोर येईल अशी त्यांची मागणी होती. आणि त्याचं रेकॉर्डिंग मी केलेलं होतं, त्याचं शब्दांकन केलं आणि पुस्तकी थोडंसं जे काही त्याला प्रेझेंटेशन करायचं होतं ते सगळं केलं आणि नंतर आज आपल्यासमोर हे पुस्तक रूपात सादर करण्यात आलेलं आहे. त्यासाठी मी आमचे मित्र प्राध्यापक गौरव जेवळीकर सर आणि संपूर्ण संस्कार भारतीची उद्दीर शाखा यांचे मी मनापासून ऋण व्यक्त करतो की त्यांनी या ठिकाणी मला ही संधी दिली आणि आज पुस्तक रूपात या ठिकाणी आपल्यासमोर तिथे सादर करत आहे. तसेच माझे सगळे सहकारी श्री हरिभाई महाविद्यालय होतील, तसेच इतर महाविद्यालयातले सगळे प्राध्यापक, माझे चिंतक या सर्वांचेही मी ऋण या ठिकाणी व्यक्त करतो. आमच्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री कागापुरे सर देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. माझे इतर सहकारी मित्र, हिंगोलीहून काही माझे मित्र आलेले आहेत, लातूरहून आलेले आहेत, अनेक ठिकाणचे आलेले आहेत. त्या सर्वांचं या ठिकाणी मी ऋण व्यक्त करतो आणि संयोजकांनी मला या ठिकाणी थोडासा वेळ दिला त्याबद्दल देखील धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.